नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आजी आता पायरीवरून घसरून पडता क्षणी समर, अंशुमन, मल्लिका सगळेजण आता आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. डॉक्टर आता समरला म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळ्या टेस्ट करतो. आणि डॉक्टर आता आजीवरती ट्रीटमेंट करायला जातात. त्याच वेळेस आता इकडे अर्पिता आणि मल्लिका एकमेकींना खुणावतात. अर्पिता मल्लिकाला समरकडे जायला सांगते, तर मल्लिका समोर येते. मल्लिका रडण्याचं नाटक करत म्हणते की समर, कसं झालं रे हे सगळं, आणि आपल्या आजी बाबतीतच हे असं का घडलं. पण मी म्हणते ना, स्वानंदी आजीसोबतच होती, तिने नको का जबाबदारी घ्यायला. आणि मल्लिकाला आता ते कसं घडलं हे सगळं आठवतं. अर्पिताने कसं पायरीवरून आता तेल टाकलं, आजी कशी पाय घसरून पडली, हे मल्लिकाने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. आता ते पुन्हा आता डोक्यामध्ये येऊन मल्लिका खुश होती. मल्लिका म्हणते की कधी नव्हे आज मी आजीला एकटी सोडून गेली आणि काय होऊन बसलं रे समर. रडतच अर्पिता म्हणते की हे सगळं त्या स्वानंदीच्या अट्टहासामुळे झालंय आणि तिच्यामुळेच हे सगळं घडलंय. तिच्यामुळेच तिने सांगितल्यामुळे आपण आजीला एकटीला सोडलं आणि हे होऊन बसलं. समर ते सगळं ऐकून काहीही बोलत नसतो. आता इकडे त्यानंतर आदिरा, रोहन दोघेही गप्पा मारत मोबाईल बघत बसलेले असतात. त्याच वेळेस आता आदिरा म्हणते की माझ्या डोळ्याच्या खाली बघ ना कसं काळसर आलंय. तर आता रोहन आदिराचे डोळे चेक करण्यासाठी एकदम जवळ जातो. तर तेवढ्यात पाठीमागून मंदाकिनी तिथे येते आणि मंदाकिनीचा गैरसमज होत मंदाकिनी म्हणते, रोहन काय चाललंय, अरे तुम्हाला जे काही करायचे ते आतमध्ये तुमच्या बेडरूममध्ये जाऊन करा, दरवाजा उघडा आहे. आता ते बघून आदिरा म्हणते की आई आई अहो असं काहीच नाही, माझ्या डोळ्याखाली लालसर काळवटपणा आला ना, तेव बघत होता. रोहन म्हणतो की आई तू माझं ऐकून घे ना, आदिराची पापणी फडफड करत होती तेव्हा मी फक्त त्या तिच्या डोळ्यावर फुंकर मारत होतो. आता घाबरतच मंदाकिनी म्हणते, कुठला डोळा फडफडतोय. तेव्हा आदिरा म्हणते उजवा. मंदाकिनी म्हणते उजवा डोळा फडफडतोय म्हणजे हे जरा अशुभच आहे बरं का. मंदाकिनी म्हणते की बरोबर आहे, हे सगळं खरं आहे बरं का, गुरुजींनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. आता मंदाकिनी म्हणते जा दरवाजामध्ये मीठ मिरची ठेवून ये, जर काही इडापिडा असेल तर निघून जाईल. आणि मंदाकिनी म्हणते की आपल्याला पूजासुद्धा करावी लागेल. रोहन तू दिवा लावून घे, मी आलीच. तर आता मंदाकिनी आतमध्ये जाते. आदिरा म्हणते की अरे हे काय आहे सगळं. तर आता हसतच रोहन म्हणतो की अगं आदिरा जरा ऐक. इकडे आता मल्लिका अर्पिता हॉस्पिटलमध्ये रडून समरला सांगत असतात, आगीत तेल ओतत असतात. रागाने समर म्हणतो की बस झाला आता काकू, रडणं थांबवा. आता समर म्हणतो आजीला काही होणार नाही, मनात नाना विचार आणू नका. समर म्हणतो की एकदम ठणठणीत आजी बरी होणार आहे आणि स्वतःच्या पायाने ती घरी चालत येणार आहे. आता इकडे स्वानंदी ही ॲटो रिक्षातून जात असते. तर मंदाकिनी स्वानंदीला फोन करते आणि म्हणते, का गं स्वानंदी विसरलीस का आम्हाला, आता तू पक्की राजवाडीन झाली, झालं ना लग्न झालं, दागिने मिळाले, सगळं झालं, आता तू ना खरोखर राजवाड्यांची झाली, आम्हाला विसरलीस. स्वानंदी म्हणते की आई असं काही नाही आहे, तू कशासाठी फोन केला प्लीज मला सांग, मी जरा घाईमध्ये आहे. आणि आता मंदाकिनी म्हणते की बरोबर आहे, मी बोलायला लागले की तुम्ही सगळेच घाईमध्ये असतात. स्वानंदी म्हणते आई आता मला बोलायला खरंच वेळ नाही आहे. आणि मंदाकिनी म्हणते की म्हणजे तुला माझ्याशी बोलायला वेळ नाही. मंदाकिनी म्हणते माझ्याबद्दल तर कोणीच विचार करत नाही, आता मला माझ्याबरोबर बोलणंसुद्धा टाळू राहिलेत. आणि आता मंदाकिनी म्हणते की मला मरण आलं तर बरं होईल, सगळ्यांनी काय माझ्याशी बोलणं टाळलंय. डोक्याला हात लावत स्वानंदी म्हणते की अगं काय सगळ्यांनी मरण लावलंय, आणि हे बोलायची काय ही परिस्थिती आहे का, इथे काय परिस्थिती उद्भवली आणि तुझं काय चाललंय, असे स्वानंदी बोलते. आणि त्यानंतर आता मंदाकिनी म्हणते काय झालं तुमच्या राजमहालात. आता स्वानंदी म्हणते आजी जिन्यावरून पडली. ती ऐकताच मंदाकिनी तोंडाला हात लावते आणि म्हणते अरे देवा. स्वानंदी म्हणते मी तिकडेच चाललेत आता. स्वानंदी म्हणते लग्न झाल्यापासून सतत आमच्या घरात काहीतरी चाललेलं असतं, तू समजून घे जरा आई. मंदाकिनी आता डोक्याला हात लावते. स्वानंदी म्हणते आता खरंच मला काही सुधरत नाही आहे, आपण नंतर बोलूयात. तर स्वानंदी फोन ठेवते आणि मंदाकिनी डोक्याला हात लावते. आणि आता डोक्याला हात लावत मंदाकिनी म्हणते की अशा कशा आजी जेण्यावरून पडल्या. तर तेवढ्यात आदिरा तिथून जाऊ लागते. आणि मंदाकिनीचे बोलणे ऐकतच आदिरा म्हणते की आई आता तुम्ही काय म्हटल्या. तर आता मंदाकिनी म्हणते की आजी जेण्यावरून पडल्या. ते ऐकताच सगळी अंगातली शक्ती आदिराची निघून आता आदिरा खाली बसते आणि तोंडाला हात लावत म्हणते रो माझी आजू. तर आता रोहन आदिराला समजावतो आणि म्हणतो आदिरा काही नाही झालंय. आणि पटकन आता रोहन आदिराला घेऊन राजवाड्यांच्या तिकडे जायला निघतो. तर हात जोडतच मंदाकिनी म्हणते की देवा रे आता हे काय झालं बाबा. इकडे समर हा फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात अर्पिता समरला कॉफी घेऊन येते.
अर्पिता म्हणते दादा कॉफी, तर समर म्हणतो नको आहे मला. मल्लिका समजावत म्हणते की अरे समर, असं फेऱ्या मारून काही होणार आहे का? मल्लिका म्हणते हे बघ समर, जर तुला काही झालं तरी आम्हाला सहन नाही होणार बरं का. समर म्हणतो काकू मला काहीच नाही होणार. समर म्हणतो मला काही होणार नाही, जोपर्यंत आजी बरी होत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही आणि तुम्ही माझी काळजी करू नका. आता इकडे निकिता आणि आनंद गाडीतून जात असतात. तेवढ्यात आता आनंद म्हणतो की निकिता, अरे स्वानंदी वहिनीला एकदा फोन करू ना, फक्त थोडा वेळ. निकिता म्हणते कर कर, तेवढंच तुला बरं वाटेल. आणि आनंद स्वानंदीला फोन लावतो. आणि इकडे आता आनंदने फोन लावता स्वानंदी आजी जिन्यावरून पडल्याचे आनंदला सांगते आणि आनंदला धक्का बसतो. इकडे आता स्वानंदी ही हॉस्पिटलमध्ये येते आणि आता स्वानंदी ही आजीकडे हॉस्पिटलमध्ये जाऊ लागताच अंशुमन स्वानंदीला आडवा येतो. स्वानंदी म्हणते अंशुमन बाजूला हो. आता अंशुमन म्हणतो आज वहिनी मी तुला नाही अडवणार, कारण आजी तुझ्यामुळे पडली. दादा आणि आजीला काय वाटत असेल? आणि अंशुमन म्हणतो की जा, दादाला काय वाटत असेल जा, आज मी तुला नाही अडवणार. आणि आता पायऱ्या चढत जाऊ लागताच अंशुमन आता स्वानंदीला म्हणतो शेवटी काय सगळं खापर तुझ्याचवर फुटणार आहे. आता इकडे मल्लिका अर्पिता ह्या दोघीही समोर नाटक करत म्हणतात की मम्मा अगं आजी कधी शुद्धीवर येणार आहे, मला तर थोडंसुद्धा करमत नाही आहे. आणि रडतच अर्पिता म्हणते मला तिची खूप काळजी वाटते. इकडे आता डॉक्टर आजीवर ट्रीटमेंट चालू असते आणि डॉक्टर हे पूर्ण आजीची सगळी ट्रीटमेंट आणि सगळी जखम क्लीन करून त्यावर आता औषधोपचार करत असतात. तर मल्लिका म्हणते काय करणार अप्पी, देवावरती विश्वास आहे ना तुझा, आपल्या आईला काही नाही होणार. आणि आता स्वानंदी तिथे येताच पटकन अर्पिता मल्लिका स्वानंदीकडे येतात आणि म्हणतात की कशाला आली तू इथे, तुझ्यामुळे आजी जिन्यावरून पडली. आणि अर्पिता म्हणते जर माझ्या आजीला काही झालं तर मी तुला सोडणार नाही आहे. नाटक करत मल्लिका अर्पिताला म्हणते जरा शांत हो. आणि आजी म्हणते की मम्मा जर आजीला काही झालं ना तर मी वेडी होईल. मल्लिका म्हणते की बघ एक दिवस तुझ्या जबाबदारीवर आम्ही आजीला बाहेर सोडून गेलो तर काय झालं बघितलं ना. आता इकडे सुस्मिता आणि मंदाकिनी बसलेल्या असतात. तर मंदाकिनी सुस्मिताला आजी पाडल्याचे सांगते. विचार करत सुस्मिता म्हणते मला वाटतंय ही मल्लिका काकूचंच काहीतरी कटकारस्थान आहे. ती बाई आहे ना काहीही करू शकते बरं का. आणि आई तुला नाही वाटत का हे त्यांनी केलं असेल म्हणून? पटकन मंदाकिनीला आता मल्लिकाचे बोलणे आठवतं आणि आपल्याला कसा मल्लिकाने दम दिला होता, भरधाव वेगाने ट्रक आला आणि तुमच्या नवऱ्याच्या अंगावर गेला तर काय होईल, हे अशी भीती आपल्याला कशी दाखवली हे आता मंदाकिनीला आठवतं. आणि इकडे आता पटकनच रोहन आणि अधिरा पळतच हॉस्पिटलमध्ये येतात. तर अधिरा समरला मिठी मारते आणि म्हणते की पिंट्या दादा काय झालं आपल्या आजूला? समर म्हणतो सगळं काही ठीक होईल, आजी लवकर बरी होईल, तू काही काळजी करू नको. आता अधिरा म्हणते की काय कशामुळे झालं आपल्या आजूला हे? तर आता अर्पिता म्हणते की अधिरा तू दादाला विचारू नको, तू ना स्वानंदीला विचार, हे सगळं स्वानंदीमुळे झालंय. तर अधिरा आता स्वानंदीकडे बघते आणि रागाने अर्पिता म्हणते की या स्वानंदीचा निष्काळजीपणा नडलाय. अधिरा म्हणते की म्हणजे? तर अर्पिता म्हणते म्हणजे आजी हिच्यामुळे पडली आणि हिनेच आजीला पाडलं. आता समर म्हणतो अर्पिता म्हणते की दादा मला शांत बसायला लावू नको, हिच्यामुळे आजी बेशुद्ध आहे. आणि तेवढ्यात आता नर्स तिथे येत समरला म्हणते की सर डॉक्टरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलंय. आणि समर आतमध्ये जाता तिकडे मल्लिका अंशुमन स्वानंदीला बोलू लागतात. अंशुमन म्हणतो स्वानंदी वहिनी हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू आजीला एकटी सोडून घर सोडून कशी जाऊ शकतेस आणि या सगळ्याला ना तूच जबाबदार आहेस. स्वानंदीकडे बघत मल्लिका म्हणते की यरवी तर कायम आजी आजी करत तिच्या पाठीमागे फिरत असते, मग आजच तिचा हात सोडून तुला कसं काय बाजूला जावंसं वाटलं? आणि अधिरा म्हणते की इनफ अर्पिता काहीही बोलू नकोस. अर्पिता म्हणते की तू उगाच स्वानंदीची बाजू घेऊ नकोस. तर मल्लिका आता अधिराला बाजूला घेऊन जाते आणि आता रोहन इकडे स्वानंदीला बाजूला घेऊन येतो. स्वानंदी रडू लागते. स्वानंदी म्हणते की माझ्यामुळेच झालं हे आणि मी का आजीला सोडून गेली. आणि लगेच आता स्वानंदी गणपती बाप्पासमोर येते आणि म्हणते की बाप्पा सगळं काही संकट माझ्यावरती येऊ दे, पण आजीला लवकर बरं कर. आणि इकडे आता अर्पिताने सगळं खापर स्वानंदीवर फोडलेलं असतं आणि आजीची आज ही जी काही अवस्था झाली ती स्वानंदी फक्त तुझ्यामुळे झाली आणि आजीच्या या सगळ्या अवस्थेला तू जबाबदार आहे स्वानंदी, अशी अर्पिता बोलते. तर आता इकडे स्वानंदी गणपती बाप्पासमोर येऊन आता गणपती बाप्पाला स्वानंदीने हात जोडलेले असतात. तर आता हे जे काही कसं घडलं, काय घडलं आणि पाठीमागे आता पायरीवरती तेल कसं सांडलं, आजी कशी पडली, हे सगळं काही स्वानंदी समोर पुराव्यासकट कसं आणणार आणि आजीला आता बरं करून आता अर्पिताने हे सगळं घडवलं हे सत्य आता स्वानंदी ही समोर आणून समर आता कोणता निर्णय घेणार. आणि इकडे आता
मल्लिका अर्पिताचा खरा चेहरा स्वानंदी समोर आणून आनंद आणि समरला आता निलिमाचा व्हिडिओ दाखवून आता स्वानंदी ही कशी दुधाची दूध आणि पाण्याची पाणी करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.